आम्ही ठरवलंच होतं, काही झालं तरी आपली भूमिका सोडायची नाही. नाही, पण तुम्ही एक नंबरचं काम केलं. सगळीकडे तुमचं कौतुकच चालू आहे. आपण आपल्या पक्षाचा विचार मनात ठेवला पाहिजे. पक्षाची एकनिष्ठ राहिलं पाहिजे, आहे का नाही? नाही, पुढे काय करायचं ठरवलं बाई आपण. म्हणजे आपल्या गावातला रक्तदानाचा कार्यक्रम घ्यायचा ना. घ्यायचा ना, म्हणजे अहो घ्यायचाच. हा, आता तर आम्ही फुल झोकून काम करणार आहे. म्हणजे पक्षासाठी जेवढं काम करेल तेवढं कमीच आहे. बरोबर. वहिनी साहेब कशा काय ऑफिस मध्ये? हा, आपण काय काय काम करतो हे त्यांना पण कळलं पाहिजे ना, म्हणून ते इथं आलेत. हा, बरोबर. हा, बाय द वे, तुम्ही चहा वगैरे काय घेणार का? हा, जयश्री, पाहुण्यासाठी चहाचं बघा ना जरा. हो. बापाची नोकरच आहे ना मी. चहा ठेवा म्हणे. टॅलेंटराव, हा, वहिनी साहेबांना काय मदत लागते का बघा बरं. हा भैया, आलोच आहे मी. हा, तर कुठं होतो मी? ते कार्यक्रम घ्यायचे, घेऊन टाकू. काय झालंय? काय झालंय? असल्या फुकट्यान रिकाम टिकड्या लोकांना चहा करून करून वैतागली मी. अजून किती जण येणार आहेत? ते मी कसं सांगणार किती जण येणार आहेत ते? हो का? मग मी सांगते, आत्ता जो चहा करल तो शेवटचा. मी परत चहा करणार नाही. तुझ्या भैयांचं काय जाते नुसतं बाहेर बोट टेकून गप्पा झोडायला? हाव, वहिनी साहेब असं काय करताय? तू का बस रे. तुला काय सांगते मीच सांगते त्यांना. थांब. वयो, ऐकलत का? आत येताय का जरा? मी जरा आलोच. जरा होम मिनिस्टर काय म्हणतात बघून येतो. काय झालं भांडे आपल्याला? काय झालं? काय तुम्ही काय लावलं हे? मी काय चहाची टपरी उघडली का? जो तो येईल तो नुसतं चहा कर. बघा, मी परत चहा करणार नाही. अहो, राजकारण म्हणलं की कार्यकर्ते जपायचं आलंच. होय ना? ते तुमचे कार्यकर्ते आहेत, त्यांना जपा, नाही तर काय बी करा तिकडं. मी त्यांची उठबस करणार नाही. बर, नका भांडू आमच्याशी. जा बाहेर चहा घेऊन ये. हा, आणि बाहेर आमची जरा तरी आहे त्याचा विचार करा. झालं सॉर्ट ऑफ, काय एवढा विषय नाही त्याचा. भैया, आलोच मी. अरे टॅलेंट, तू कुठे? अहो, जरा चहा घेऊन आलो बाहेरून. काय भैया, वहिनी घरात असताना बाहेरचा चहा कशाला? ते आलं संपलंय ना म्हणून. बेगर आल्याचा चहा चालेल आपल्याला. ते काय ना, दूध बी जरा कमीच होतं बघा. कमी दुधात असेल तरी चालेल, पण तुमच्या हातचा चहा व्हाय आम्हाला. ऐकलं का वहिनी, तुमच्याच हातचा चहा प्यायचा म्हणतायत ते. चहाचं बघा जरा. बाय, ऐकलं आम्ही ते. वहिनी साहेब, मग अजून एक ऐका, मला पण एक कप ठेवा चहा. मग काय राहुल शेठ, कशी काय वाट वाकडी केली इकडं? ते आपलं सहजच म्हणलं तुमची विचारपूस करावी. भैया, झोप लागली ना नीट रात्री? होय, झोपलो की. हा, ही बेस्ट झालं बघा. आणि जयडे, तुला लागली का ग नीट झोप? बाय, झाली की. हा, टॅलेंट, मग तुझी तर झालीच असेल झोप. नाही, पाहुणं कसं आहे,
आतापर्यंत भैया साहेब घर जावाय म्हणून होते ना. आता कस स्वतःच्या घरात आलं की झोप लागतीच ना. काय पाहुणं. जयडे कसला विचार करत बसल्यास. विचार बाद में करने का, अभी चा करने का. जाओ आणि मस्त चापडू कर. काय टॅलेंटराव काय मग. हे कोण भैया सांगितलंय मी कोणती. ओरिजिनल न्यू मॉडर्न सलूनचे सर्वे सर्वा प्रोप्रा दस्तूर खुद्द राहुल ताटे. आमच्या गावातले सलूनवाले कलाकार आहे बरं का. जादू आहे त्याच्या हातात. शितले, जेडीचा एखादा फोन बी आला नाही ग. चिडली तर नसेल ना माझ्या. हे त्या कशाला चिडणार आहेत. अगं मग तिने एक बी फोन नाही केला बघ की. आणि आपण करू म्हणते तर तू म्हणतेस आपण नाही करायचा. मामी अहो तिकडे सगळे व्यवस्थित आहे म्हणूनच फोन केला नाही. असं कसं कळत नाही तुम्हाला. आणि तसं बी आपण रावल्याला पाठवलंच आहे की तिकडं. त्यांचं काय चाललंय काय नाही सांगलच की ते आपल्याला. आता तो कवा सांगायचा. नक्की तिकडेच गेलाय का बसलाय कुठं उकिरड फुकत कुणाच ठाऊक बाई. हम उकिरडा फुकने वालों में से नहीं, हम वो है जो उकिरडा उकार के उसमें से खजाना निकालने वाले. मरणार नाहीस बघ लवकर. तुझाच विषय चालला होता आता. मामी तुम्हाला पचवल्या बिगर मी काय मरत नसतो. काय म्हणलास. म्हणजे तुम्हाला निरोप पोचवल्यास. लईच लांबड लावू नगस. तुला सांगितलेलं काम केलंस ना. हा म्हणजे काय मामी मी जाऊन आलो बर का तुमच्या लिकीकडनं. हापिसात गेलतास वे. काय म्हणली रे जेडी.
काय म्हणते आता तिला म्हणायला येळ कुठं आहे. तर भैया बसलाय तिकडं थप्पा मारत, तिला झोपल्या कामाला. रात्री बहुतेक झोप पण नाही झाली नीट. काय तिथं हातरून आहे का कांबरून आहे का बिचान आहे तवा कशी झोपलीत काय माहित बाबा. अरे देवा, बघ बाई शितले, तुला म्हणलं होतं आपण एक तरी फोन करू म्हणून. आता त्यांना काय पाहिजे काय नको. नाही नाही, मी आत्ताच तिला फोन करते. मामी 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 नाही ते रावल्या रावल्या गंमत करतोयस ना. हा 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 मी गंमत करत असतो कधी बी असं. हो गंमत करतोयस बाई. या रावल्याला तर ना सवयच आहे एवढ्याच तेवढं करून सांगायची. मामी ओ भैया जयश्रीना कामाला झोपताल का हो. आता तुम्हाला माहितच आहे की इथं असताना एका बी कामाला हात लावून देत नव्हते ते त्यांना. हा वय ग. मग आणि ते काय म्हणायचे आठवत आहे ना, आमच्याकडं समधी काम करायला गडी असतात. वय वय म्हणायचे. मग असं कसं करताय हो, तर उगाच काय तर सांगत असते. बघा तुम्ही हळूहळू समद नीट होईल. वय का नाही र. हा हा वय 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 वय. अहो मामी तुमच्या लिकीला त्रास होऊ नये म्हणून बाहेरनं चहा मागवलाय आणि चहा जास्त झाला म्हणून त्याला गडी बी ठेवल्यात. हो बरं झालं बाई, माझी तर काळजीच मिटली बघ आता. बर चला आता आपल्याला बी 2 घोट चहा ठेवती. मामी तुम्ही कशाला, मी ठेवते की. अगं राहू दे, कशाला, मी करते की. अगं तू किती काम करशील, करते मी. शीतल काय जिंकलीस की तू. मामीला मुठीत घेतलं ती घेतलंस आणि भैयाला ती घरातनं बाहेर काढ. हो बोल की जरा. शीतल मला फुल कॉन्फिडन्स होता भैयाला तू या घरात हकलून लावणार. नाही 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 रावल्या, भाऊजी म्हणतात आपल्या दुश्मनाला कधीच कमजोर समजू नये, कधी बी पलटवार करू शकतात. म्हणून जवळ तो भैया त्याच्या स्वतःच्या घरी परत जात नाही तवर आपल्याला काळजी घेतली पाहिजे. बरं चाललंय बाया तुमच्या घरात. टेन्शन नाही काय नाही. टेन्शन कसलं टेन्शन. रावल्याची आई काय हाय ती सरळ विचारा. उगाच आडून आडून कशाला बोलताय. हाय का आता आता आडून आडून काय बोलायचंय त्यात. भैया आणि जयश्री ऑफिसवर राहायला गेल्यात ना. होय गेलेत की. मग अगं ती तिथं ऑफिसवर राहायला गेले ती तुम्हाला काय सुद्धा वाटत नाही. त्यात काय वाटायचंय. अहो ते लवकरच त्यांच्या बंगल्यात जाणार आहेत राहायला. आत्ता तात्पुरतं गेल्यात तिथं. कशावरून. आणि नाहीच बंगल्यात गेले तर काय करणार आहेस. ओ राहुल्याची आई जरा सकाळ सकाळ चांगलं बोला की. नाहीतर काय. अव जीजी त्या बाईचा काय भरोसा आहे व. त्या बाईकडलंय ताटा हाय बघा. पोटच्या पोराला साऱ्या गावासमोर घराबाहेर काढलं आणि ह्या दोघांना घरात घेतील कशावरून. अहो नाही नाही, सगळं व्यवस्थित आहे त्यांचं. आणि बघा की किती बी काय बी झालं ना तरी भैया एकुलते एक आहेत. आणि तसं बी आता एकदम नीट चाललंय त्यांचं, एकदम व्यवस्थित. अहो भैया तर माझ्या जेडीला काय बी कमी पडून देत नाहीत. होय का. तुला कोणी सांगितलं. कोणी कशाला सांगायला पाहिजे, माहित आहे मला सगळं. असं काय. मग असेल बाया. नाही म्हणजे माझ्या जरा वेगळंच कानावर आलं होतं ना म्हणून म्हणलं. काय ग काय तुझ्या कानावलं सांग की. नाही कशाला. असू दे तुम्हाला सगळं माहितच आहे की. राहू द्या.
ओ राहुल्याची आई सांगा की आता. आमचा राहुल्या म्हणत होता त्यांचं लय वाईट चाललंय म्हणून. साधा हातरून सुद्धा ना अंगावर घ्यायला. खायचं म्हणलं ना तरी बाहेरून मागावते ती. इनमिन 2च भांडी आहे ती घरात. हे बघ काय असलं तरी ती काही घर आहे का ग? हा, संसारातल्या वस्तू काय तिथं असतात वय तवा. येणाऱ्या जाणाऱ्याचं उठबस सुद्धा करावी लागती त्या जेडीला. पोरगी काल कंबारट धरून बसली होती. काय खरं सांगताय? खोटं बोलायचं काय पैसे मिळणार आहेत होय मला तवा? अहो नाही नाही मामी, काय बी काय घेऊन बसलाय. राहुल्याने मला सांगितलंय सगळं व्यवस्थित आहे, काळजी करण्यासारखं काय बी नाही. आणि तसं बी कालच सांगितलं की तुम्हाला बी त्यानं. हा बरं ते राहू दे, पण पोरीला फोन तरी केलास का? तिला विचारलंस का तरी काय म्हणती काय नाही? बोललीस का ग तू तिच्याशी? अहो नाही, ती गेल्यापासून तिच्याशी काय बोलणंच झालेलं नाही बघा. काय बाया 2 दिवस झालं पोरगी तिकडे गेली या आणि एका शब्दाने बोलली नाहीस तू तिला? काय दगडाचं काळीज आहे तुमचं? लग्न अगोदर तर सारखं जेडी 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 करत होतीस. जेडी शिवाय पान सुद्धा हलत नव्हतं. आणि एक फोन सुद्धा पोरीला केला नाहीस. तिचं कसं चाललंय काय चाललंय? हा, अगं काय झालं तरी आईचं काळीज आहे. पोराशिवाय जीव तुटतोस की गायचा. अगं 2 शब्द बोलायला काय होतंय ग तुला? अगं तेवढंच तिला सुद्धा बरं वाटलं असतं ना. वय आहो, मी एक तरी फोन करायला पाहिजे होता. थांबा थांबा मामी, अहो नाही नाही तुम्ही फोन करू नका. म्हणजे राहुल्याची आई म्हणली ते बरोबरच आहे की इथल्या इथंच कशाला फोन. अहो त्यापेक्षा घरातलंच कोणतरी माणूस जाऊन बघून आलं पाहिजे. हा हे जास्त चांगलं होईल. म्हणजे तिची गाठ बी पडेल आणि तिला काय पाहिजे काय नको ती बी बघता येईल. मी जाऊनच येते कशी. मामी 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 थांबा. अहो नाही, मी म्हणलं घरातलं कोणतर माणूस गेलं पाहिजे. तुम्ही नाही काय? हा असं कसं म्हणतीस? दुसरं कोण जाऊन कसं चालेल बरं? आणि असं झालं तर जेडी उगाच मनात राग धरून बसेल बाई. आहे का आता मामी? उगाच कशाला मनात राग धरून बसताल त्या? म्हणजे आता बघा, त्यांचं भलं व्हावं असंच वाटतंय का नाही तुम्हाला? आता त्यासाठी एवढी कळ काढली की तुम्ही. आता तुमच्या लेकीसाठी तुमचं मन पागळलं का नाही? तसंच आई साहेबांचं मन भैया साहेबांसाठी पागळू द्या की. म्हणजे आता बघा, समजा तुम्ही तिकडे गेला आणि हे आई साहेबांना कळलं तर त्या कशाला जात्या? त्या काय म्हणतात, ती पुष्टी आहे की ती जाते की म्हणतीला. अहो त्या असं म्हणत्याल ना, विचार करा. होय बाई, ती बाई लई आहे. पण असू दे, माझ्या लेकीची ख्याली खुशाली बघायला कुणी तर जायला नको होय. मी काय म्हणतोय, मी जाऊन येऊ का तिच्याकडे? होय तसं करा, म्हणजे परत काय अडचणच नाही. मामा मी काय म्हणते, मीच जाते तिथं. म्हणजे कसं, त्यांच्या मनात माझ्याबद्दल काय राग असेल तर तो बी निवळल. उगाच त्यांना असं नको वाटाय की मला लई गर्व आलाय म्हणून. मी जाते आणि त्यांची माफी मागते. म्हणजे त्यांचं काय चाललंय कसं चाललंय सगळं बघता येईल ना. शीतल, तू नको जाऊस बाई. अगं तू गेलीस का नाही, भैया अजून तू शिवात घालत बसेल बघ. अहो नाही नाही घालायचे. बर एक काम करू, जयश्रींचं आवडतं थालीपीठ करते आणि घेऊन जाते. म्हणजे कसं, थालीपीठावरच्या लोण्यासारखा त्यांचा राग बी वितळून जाईल. हा हा, हे चालतंय बघ. आणि तसं पण आपल्या जेडीला का नाही थालीपीठ लई आवडतं बघ. वय बरं होईल. पण एक काम कर, एकटी जाऊ नकोस, राहुल्याच्या आईला सोबत घेऊन जा. त्या म्हणजे त्यांना कशाला उगाच त्रास नको, जाते मी. अगं नाही नाही,
राहू देत त्या सोबत, जा घेऊन त्यांना. बर ठीक आहे.